नमस्कार. जयदीप ऑन डिजिटल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महाराष्ट्र सरकारच्या नावाने एक मेसेज व्हायरल होतोय. नेमकं त्याच्या मागे काय सत्य परिस्थिती पाहूया आपण. महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक स्कीम लॉन्च केली होती. त्याच्या माध्यमातून ₹1500 महिन्याप्रमाणे शासन मुख्यमंत्री हे आपल्या लाडक्या बहिणींना वेतन देत होते ₹1500. तर त्याच्यामध्येच क्वचित अशा काही महिला आहेत की त्यांना ₹1500 जास्त पैसे खात्यावरती आलेले आहेत. तर त्या संदर्भात एक मेसेज व्हायरल होते. तर काय परिस्थिती आहे ते आपण पाहूया. तर कुठल्या महिलांना जास्तीचे पैसे आलेले आहेत ते कशा पद्धतीने पाहायचं त्याच्यावरती आपण आज व्हिडिओ बनवत आहोत. तर कुठल्या अशा महिला आहेत ज्यांना जास्तीचे पैसे आलेले आहेत ते कशा पद्धतीने चेक करायचं हे मी तुम्हाला आता सांगतो. महाराष्ट्र.लाडकीबहीण.gov.in ही वेबसाईट आहे. मी ती वेबसाईट डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणार आहे. त्याच्यावरती जाऊन कशा पद्धतीने चेक करायचं हे आपण पुढील प्रमाणे पाहूया. तर सर्वात प्रथम गुगल क्रोमला लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती जाऊन सर्च करायचंय. अशा प्रकारे पोर्टल ओपन होईल. त्याच्यानंतर तुमचं मोबाईल नंबर आणि पासवर्ड जे काही रजिस्ट्रेशन केलेलं असेल ते टाकायचंय. त्याच्यानंतर इथं कॅप्चा फिल करायचंय. कॅप्चा फिल केल्याच्या नंतर खाली लॉग इन ऑप्शन आहे, त्या लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचंय. लॉग इन ऑप्शन वर क्लिक केल्यावर अशा प्रकारे पोर्टल ओपन होतं. एक ऍप्लिकेशन सबमिटेड आणि दुसरा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर पहिल्या ऑप्शन वर क्लिक करायचं आपल्याला. पहिल्या ऑप्शन वर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे पोर्टल ओपन होतं. तर हे व्यवस्थित पहा. जो ग्रीन मार्क आहे अप्रूव्ड म्हणून, तर ते लाडकी बहिणीचे तुम्हाला पैसे तशाचा सिम्बॉल आहे. आणि त्याच्या बाजूलाच एक संजय गांधी म्हणून ऑप्शन आहे. तिथं येणे नो आहे, नो. ज्यांचं पण त्या दोन्ही जागी अप्रूव्ड आहेत तर त्यांना पण संजय गांधी योजनेचे पैसे येत असतील तर भविष्यात या कुठल्या तरी एका स्कीमचा लाभ घ्यावा. तर अशा प्रकारे कुठल्या तरी एकाच स्कीमचा लाडक्या बहिणींना लाभ घ्यावा लागेल. दोन्हीही योजनेचा लाभ घेऊन चालणार नाही असं सध्या तरी चित्र स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे ज्या कुणाला पैसे आलेले असेल त्यांना बहुधा हे पैसे शासनाला रिटर्न करावे लागतील. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.